आणि आईला आम्ही सोडलं, आम्ही घरी घेऊन गेलो आणि नंतर हे लोक आले आणि 15-20 दिवसातच माझी आई गेली. अरे बाप. असं झालं. त्याच्यामुळे त्या दिवशी हे लगेच आले तिथे. पहिला फोन माझा ह्यांनाच गेला, कारण मी आई जेव्हा गेली ज्या हॉस्पिटलमध्ये, तिथून मला असं कोणाला फोन करू असं सुचतच नव्हतं आणि माझ्या हातात फोन होता, ह्यांचाच कॉल केलेला होता. त्याच्यामुळे माझा कॉल ह्यांनाच पहिला लागला की माझ्या आईचं असं असं झालं आहे. तर मग नंतर फोन केला ना मला आणि तर मी मावशीला फोन केला. मावशीला माहीत नव्हता. मावशीला फोन केला मी, तर मावशी कुठे बाहेर होते. नंतर अंधेरीला मी थांबलो. काका बोलते थांब जरा, मी सांगतो त्यांना आणि सांगतेच जरा. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला गेले? नाही नाही, गावी गेले. गावी वाढले. गावी म्हणजे माझ्या गावी. तुमच्या गावी. हां. नंतर मग मावशी वगैरे आले. त्या दिवशी सगळ्या आमच्या गावच्या लोकांना मग असं वाटलं की हे कोणतरी नवीनच आहेत इथे. त्या दिवशी सगळ्या माझ्या फॅमिलीने यांना पाहिलं. नंतर मग आईचं तिसरं होतं. त्या दिवशी पण हे सकाळी आले, ओटीवर आमच्या बसून होते पूर्ण दिवस. बाकी कोणाशी बोलत नसतील नाही, कोणाची ओळखच नव्हती ना यांची. मग हे बसून होते. मग माझ्या काकांच्या मुलींनी वगैरे सांगितलं की ते कोण आहेत. मग मी सांगितलं की असं असं आहे. मग नंतर आईचं 12वं होतं, त्या दिवशी पण ते पूर्ण दिवस आले. सगळ्या लोकांना आमच्या असं कळलं की काहीतरी ह्यांचं आहे वगैरे असं सगळ्यांना गोष्ट ही कळली सगळ्यांना. मग मी सांगितलं मावशीला वगैरे की आता आमचं तर झालंय, हे आम्हाला लग्न करायचंय. तुम्ही बोललात? हां. मग काय म्हणाले घरातले? तयार झाले? हां. काय तुमच्या घरून? नाही झालं, पण नंतर झाला. तुमच्या घरी माहीतच नव्हतं हे सगळं? नाही नाही, इतक्या वेळा तुम्ही त्यांच्या गावी जाता हे तुमच्या घरी माहित नाही? काहीच मग तुमच्या घरी कसं कळलं? नंतर मी सांगितलं. पण मग शेवटी होकार झाला हां. आणि लग्न झालं. लग्न कधी झालं? आम्ही पहिला सगळ्या कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज केलं. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. चला, व्हेरी गुड. आता या पहिल्या खेळात माऊली बक्षीस किती मिळवणार ते बघूया. खेळ आहे ग्लासामध्ये चेंडू गोळा करायचे, पण लक्षात ठेवा उजव्या बाजूला थोडी काचेवर जागा शिल्लक ठेवली आहे. इथून तो चेंडू टाकायचा. हा जो अडथळा आहे, लाकडी ठोकळा आहे किंवा लाकडी ही जी वस्तू आहे, याला तो चेंडू आपटला पाहिजे आणि मागे येऊन क्लास. कॅरम खेळलायत ना आपण, रिबाउंड करतो ना, तशा पद्धतीने तो खेळ आहे. तो ग्लासात गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी. 10 संधीपैकी 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. कळलं? घ्या. 1 2 3 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता बघूया किती जास्तीत जास्त मिळवणार. अरे वा. $1400 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ आपण हे सगळे साहित्य टाकायचे सगळं. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी येस त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळ, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची